पेमगिरी गाव हे इथल्या महाकाय वटवृक्षासाठी प्रसिद्ध आहे. तसेच अनोख्या अशा हनुमान मंदिरासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या सागवानी बांधकामाचं एकंदर स्वरूप बघितलं तर निश्चितच आपल्याला उत्तराखंड किंवा गढवाल इथे बनवलेल्या पारंपरिक मंदिरांची जरूर आठवण येते. वेलकम बॅक फ्रेंड्स, मी वॅगाबॉन्ड मॅक आणि आत्ता आपण आलेलो आहोत पेमगिरी या गावातील हनुमान मंदिरात. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, हे हनुमान मंदिर आहे. पेमगिरी गावातलं हे एकदम प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे सागवानी लाकडामध्ये बनवलेलं हे मंदिर आहे आणि या सागवानी लाकडामध्ये मंदिर असल्यामुळे अतिशय उत्कृष्ट देखणं आणि प्रशस्त सुंदर मंदिर आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. जय बजरंग. मंदिर दुमजली असून पूर्णपणे सागवानी लाकडामध्ये या मंदिराची निर्मिती झाली आहे. लाकडामध्ये केलेलं कोरीव काम आणि लाकडाला केलेलं पॉलिश हे खरोखरच आपलं लक्ष वेधून घेते. मंदिरातच असलेली श्री गुरुदत्तांची ही सुंदर मूर्ती आणि मारुती राया, पेमगिरी गावाची शान असलेला वटवृक्ष तोही इथे चितारलेला आहे. मंदिराची संकल्पना ज्यांनी साकारली ते डुबे पाटील, विठ्ठल आणि रखुमाई यांचंही छोटंसं मंदिर. हनुमान चालीसा, मंदिर परिसरामध्ये हनुमंतांची सगळ्यात उंच आणि सगळ्यात मोठी गदा इथे प्रस्तुत केली गेली आहे.
मंदिर परिसरात असलेलं शनी महाराजांचं मंदिर, मारुती रायांचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालो होतो शहागडाकडे. दुपारचे 1:30 वाजले होते. सूर्य डोक्यावर आला होता. उन्हाचा कडाका वाढलेला होता. मोबाईलही चित्रीकरण करत असताना बंद पडत होता. म्हणून आम्ही केली ती चूक आपण टाळावी. गडावर पहिल्यांदा भेट द्यावी आणि त्यानंतर महाकाय वृक्ष आणि मंदिर. आता आपण आलेलो आहोत पेमगिरी या किल्ल्यावर. याला शहागड किंवा भीमगड असंही म्हटलं जातं. शहागड याच्यासाठी कारण ह्या गडाचा आणि शहाजी राजांचा खूप जवळचा संबंध आला. निजामशाहीच्या अंताच्या वेळेस शहाजी राजांनी छोटा मूर्तिजा म्हणून जो निजामाचा वंशज होता त्याला गादीवर बसून त्याच्या नावाने ह्याच गडावरनं निजामशाहीचा राज्यकारभार जवळजवळ 3.5 वर्ष चालवला होता. शिवाजी महाराजांच्या वेळेस जेव्हा जिजाऊ गर्भार होत्या, प्रेग्नंट होत्या, तेव्हासुद्धा जिजाऊंचा मुक्काम ह्याच गडावर होता. आता कालाओघामध्ये ह्या गडावर कुठलंही बांधकाम दिसत नाही. इथे फक्त पेमादेवी यांचं 2 मंदिरं आहे. एक जुनं मंदिर आहे, एक नवीन मंदिर आहे. चैत्रामध्ये या देवीची इथे यात्रा भरते. तर चला आता आपण पेमगिरी किल्ल्याचं दर्शन घेऊ. सातवाहन काळातील हेच ते पाण्याचं टाकं जे पेमगिरी किल्ल्यावर म्हणजे शहागडावर बांधलेली आहेत. अशी एकंदर 4 टाकी इथे निर्माण केलेली आहे. किल्ल्यावर वस्तीच्या काळामध्ये ह्याच पाण्याच्या टाक्यांचा वापर पाण्याची सोय म्हणून केला जात असावा. इथून वरती गेल्यानंतर आपल्याला दिसतो तो म्हणजे टेहाळणी बुरुज. खाली आहे ते पेमगिरी देवीचं जुनं मंदिर आणि नवीन मंदिर इथे बांधण्यात आलेलं आहे. हे आहे पेमादेवीचं पेमगिरी या किल्ल्यावरचं जुनं मंदिर आणि त्याच्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकता आहेत ते नवीन मंदिर. मंदिराचं पूर्णपणे दगडी बांधकाम आहे. पेमादेवीची ही मूर्ती साधारणतः सप्तशृंगी मातेची जशी मूर्ती असते त्याच धर्तीवर पेमादेवीची मूर्ती आहे. बरोबर श्री गजानन, लक्ष्मी माता आणि सप्तशृंगी आणि हे जुन्या पद्धतीचं दगडी बांधकाम, त्याला थोडं आधुनिक स्वरूप देण्यात आलेलं आहे.
पेमादेवी मातेचं हे नवीन मंदिर इथे चैत्रामध्ये जत्रा भरत असते. पेमादेवीची ही नवीन मूर्ती. आणखीनही काही पाण्याची टाकी दिसतात. बहुतेक यांचं बांधकाम अर्धवट अवस्थेत बंद केलं आहे. खाली दिसतोय तो पेमगिरी किल्ल्याचा आजूबाजूचा रम्य परिसर. ह्याच परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये धबधबे असतात. आता उन्हाळा चालू असल्यामुळे ऊन पण रणरणत चालू आहे. हा आहे शहागडाचा टेहाळणी बुरुज. इथे आता पर्यटकांच्या सोयीसाठी नवीन छत्रीचं निर्माण करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, पेमगिरी आणि आजूबाजूचा परिसर खरोखर खूप निसर्गरम्य आहे. पावसाळ्यामध्ये तर यातली शान आणखीन वाढत असणार. धबधबे जेव्हा जिवंत होतील तेव्हा हा परिसर आणखीन रम्य होणार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पोचवा. व्हिडिओला लाईक करा, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आणण्याचा आमचा प्रयास असतो. परत भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. थँक्यू.